स्वागत आहे आवड निवड किचनमध्ये। आज मी बनवणार आहे केळीच्या फुलाचा पौष्टिक नाश्ता। पण त्या अगोदर आपल्याला केळीचे फूल स्वच्छ करून घ्यायचे आहे। तर केळीचे फूल निवडताना अगोदर केळीच्या फुलाच्या मोठ्या पाकळ्या काढून घ्यायच्या। त्यानंतर त्यामध्ये असे छोटे छोटे फुले निघतात आणि छोटे फुलं अशा पद्धतीने निवडून घ्यायचे। छोट्या फुलामध्ये एक अशी जाडसर दांडी निघते ती काढून ठेवायची आणि एक जाडसर पापुद्रा निघतो तो वेगळा काढायचा। अजून एक फूल तुम्हाला सोलून दाखवते। तर हे बघा, अशा पद्धतीने केळीच्या फुलामध्ये एक दांडी निघते ती काढायची आणि हा जाडसर पापुद्रा आहे तो काढायचा। याच पद्धतीने बाकीचे सर्व फुलं निवडून घ्यायची। आता मी जे केळीचं फूल घेतलं होतं तर ते खूप मोठं फूल आहे आणि त्यामधले एवढे फुलं मला लागणार नाहीत। तर त्यामुळे मी तुम्हाला फक्त केळीची फुलं कशी निवडायची यासाठी 2 फुलं निवडून दाखवले। पण मी इथे नाश्ता बनवण्यासाठी सर्व कोवळे कोवळे फुलं घेतलेले आहेत, कारण मला नाश्ता बनवण्यासाठी थोडेसेच फुलं लागणार आहेत। त्यामुळे मी जाडसर फुलं निवडण्यापेक्षा कोवळे फुलं घेतले आणि फुलामधला जो कोवळा भाग असतो पत्ताकोबीसारखा तो घेतला। त्यानंतर तो भाग चिरून घेतला, फुलंही चिरून घेतले आणि आता फुलं मी स्वच्छ धुवून घेतलेत। जर तुम्हाला केळीच्या फुलाचा जास्त नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही तेवढे पण फुलं घेऊ शकता। मी जे केळीचे फुलं चिरून घेतले आहेत ते साधारणतः 1 वाटीभर आहेत। त्यासोबतच मी घेतलेले आहेत हिरवे हरभरे 1 वाटीभर आणि 1 वाटीभर रवा। हिरवे हरभरे म्हणजे बाजारामध्ये आता सध्या हिरव्या जुड्या येतात ना हरभऱ्याच्या, ते हरभरे आम्ही आणले होते, त्या जुड्या आणल्या होत्या आणि त्यामधले मी हरभरे अशा पद्धतीने सोलून ठेवले। आता सध्या हरभऱ्याला थोडेसे कोंब दिसत आहेत, कारण की ते 2 दिवसापूर्वी आणलेले होते त्यामुळे त्याला थोडेसे कोंब फुटलेत। आणि आता हे हरभरे पण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकले। त्यासोबत रवा टाकला 1 वाटी आणि त्यासोबतच घ्यायच्या 2 हिरव्या मिरच्या, 1 चमचा भरजिरे, 5-6 लसूणच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर आणि यासोबत घालायचं अर्धी वाटी दही आणि हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं। आता हे मिक्सरचं भांडं गच्च भरून घेतलेलं आहे मी, पण हे भांडं मोठं आहे त्यामुळे मी थोडं थोडं करून हे वाटून घेतलं, म्हणजे हळूहळू फिरवून। जर तुमच्याकडे छोटे भांडं असेल तर थोडं थोडं करून हे वाटून घ्या। आणि हे सर्व मिक्सरमधून फिरवताना यामध्ये थोडंसं पाणी घालून फिरवायचं, त्यामुळे हे व्यवस्थित बारीक होईल। तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी हे वाटण तयार करून घेतलेलं आहे। आता हे एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये घालायची 1 चमचाभर लाल मिरची पावडर, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ। यामध्ये तुम्ही आपल्या आवडीप्रमाणे अजून काही मसाले घालू शकता। मसाले घातल्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आता हे मिश्रण थोडंसं घट्टसर दिसतंय, तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे वाटण केलं होतं ना, तर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून यामध्ये घातलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं। त्यानंतर यामध्ये घालायचे 2 चमचे तीळ आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे मिश्रण 5 मिनिटं असंच झाकून ठेवायचं। तुमच्याकडे तीळ असतील तर घाला, नसतील तर नाही घातले तरी चालेल, पण तिळामुळे नाश्ता अजून पौष्टिक होतो। यामध्ये रवा घातलाय तर 5 मिनिट असंच झाकून ठेवल्यामुळे रवा छान फुलतो। तोपर्यंत या नाश्त्यासोबत खाण्यासाठी आपण झटपट होणारी चटणी तयार करून घेऊ। तर त्यासाठी मी इथे 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेत आणि 1 वाटी खोबऱ्याचा किस घेतलाय, थोडीशी कोथिंबीर आणि त्यासोबतच 4 हिरव्या मिरच्या, 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि यासोबत घालायचं दही। तर इथे फक्त 2 चमचे दही घालायचं। यासोबत पुदिना असेल तर पुदिना पण तुम्ही घालू शकता। थोडंसं पाणी घालायचं, चवीनुसार मीठ घालायचं आणि ही चटणी वाटून घ्यायची। तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी ही चटणी वाटून घेतली। आता ही चटणी एखाद्या वाटीमध्ये काढून घ्यायची आणि ही चटणी तुम्हाला थोडीशी पातळ हवी असेल तर त्यामध्ये थोडंसं पाणी घाला। तर मी इथे या मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून या चटणीमध्ये मिक्स करत आहे। आता या चटणीला फोडणी घालायची, तर त्यासाठी एखाद्या कढईमध्ये किंवा तडका पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचाभर मोहरी घालायची, त्यानंतर घालायच्या 2 लाल सुक्या मिरच्या, त्यानंतर घालायचा कढीपत्ता आणि आता ही फोडणी चटणीवर घालायची। फोडणी चटणीवर घातल्यानंतर त्यावरती पटकन झाकण ठेवायचं, त्यामुळे फोडणीचा सुगंध चटणीला छान बसतो। तर इथे बघू शकता तुम्ही चटणी किती छान तयार झाली। चला आता नाश्ता तयार करून घेऊ। नाश्ता तयार करण्यासाठी आपण जे केळफुलाचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि मिक्स करून घ्यायची। केळफुलाचा नाश्ता तयार करण्यासाठी मी इथे गॅसवर लोखंडी तवा ठेवलेला आहे, तुम्ही नॉनस्टिक तवासुद्धा घेऊ शकता। पण आपण रोजच्या पोळ्या ॲल्युमिनियमच्या तव्यावर बनवत असतो, त्यामुळे मी अशा पद्धतीचा नाश्ता लोखंडी तव्यावर करत असते, जेणेकरून आपल्या पदार्थामध्ये लोह उतरतं आणि हा नाश्ता अजून पौष्टिक होतो। लोखंडी तवा मध्यम आचेवर गरम करून घ्यायचा, त्यावर थोडंसं तेल पसरवून घ्यायचं। त्यानंतर केळफुलाचं जे मिश्रण तयार केलेलं आहे ते अशा पद्धतीने तव्यावर पसरून घ्यायचं आणि व्यवस्थित गोल आकारामध्ये पसरून झाल्यानंतर यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं। केळफुलाचे हे धिरडे आपल्या आवडीनुसार जाड किंवा पातळ आपण करू शकतो। तर मी इथे मध्यम आकाराचे हे धिरडे तयार करून घेत आहे। साधारणतः 1 मिनिट झाला असेल। हा धिरडा आता आपण पलटून घेऊ।
तर इथे बघू शकता तुम्ही धिरडं किती छान वाफवून झालेलं आहे। तर त्यावरती तुम्ही अजून तूपसुद्धा घालू शकता किंवा तेल घालू शकता। तर मी इथे तूप किंवा तेल काहीच घालणार नाही, कारण आपण सुरुवातीला तव्यावर तेल घातलं होतं, तेवढ्याच तेलामध्ये हा धिरडा छान तयार झालेला आहे। आणि आपल्याला हा जास्त तेलकटसुद्धा नाश्ता तयार करायचा नाही, त्यामुळे मी कमी तेलामध्येच हा नाश्ता तयार करून घेत आहे। तयार केलेला धिरडा आलटून पलटून दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचा आणि त्यानंतर याच पद्धतीने दुसरे धिरडे तयार करून घ्यायचे। तर बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने तयार होणारा नाश्ता आहे हा। तुम्ही हा नाश्ता लोखंडी तव्यावर करत असाल तर लोखंडी तवा अगोदर मध्यम आचेवर छान गरम करून घ्यायचा, त्यानंतरच यावरती धिरडे पसरवून घ्यायचे। अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात हे धिरडे आणि खायलाही तेवढे पौष्टिक असतात। केळफुलाचे मी कुरकुरीत भजेही बनवले होते, ती ही रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड आहे, नक्की पहा। केळफुलाचे हे धिरडे बनवण्यासाठी मी आज ओले हरभरे वापरलेले आहेत। तुमच्याकडे ओले हरभरे नसतील तर तुम्ही हिरवे मूग वापरू शकता किंवा मग वाटाणे वापरू शकता किंवा मग कोणतीही डाळ वापरू शकता आणि त्यासोबत थोडासा रवा आणि दही घालायचं, त्यामुळे केळफुलाचे धिरडे खुसखुशीत होतात। केळफुलाचे सर्व धिरडे तयार झालेले आहेत आणि आता हा गरम गरम पौष्टिक नाश्ता खाण्यासाठी आपण त्यासोबत केलेली आहे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी आणि त्यासोबत थोडासा सॉस पण घेतलेला आहे। घेतलेल्या साहित्यामध्ये 8 धिरडे तयार झाले। तर धिरडे बनवता बनवताच सर्वांना खूप आवडले, तर गरम गरम 3 धिरडे खाल्ले गेले। आता मी इथे 5 धिरडे प्लेटमध्ये सर्व केलेले आहेत। तर हे धिरडे किती खुसखुशीत झालेले आहेत बघू शकता तुम्ही। आणि हे धिरडे तुम्ही शेंगदाण्याची चटणी किंवा सॉस किंवा तुमच्या आवडीच्या चटणीसोबत खाऊ शकता। आमच्या घरामध्ये तर गरम गरम धिरडे असेच खाल्ले गेले, खूप छान लागतात। केळफुलाचे हे धिरडे तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता, दिवसभर हे असेच मऊ लुसलुशीत राहतात। तर केळफुलाचा हा पौष्टिक नाश्ता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि जाता जाता तेवढा हाईप देखील करा। रेसिपी पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।